खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून आपला मवळा या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग गडावरती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे। सिंधुदुर्ग किल्ला संवर्धनासाठी आपला मावळाचा पुढाकार, ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सामूहिक जबाबदारीची खासदार निलेश लंके यांची हाक। अरबी समुद्राच्या लाटांवर अभिमानाने उभा असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला आजही दुर्लक्षित अवस्थेत असल्याची खंत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे। ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। खासदार लंके यांच्या पुढाकारातून वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या आपला मावळा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किल्ल्यांवर रविवारी दिनांक 1 मार्च रोजी गड संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली। शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ला परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतलं। यावेळी शिवराजे देवस्थानचे अध्यक्ष सयाजी सपकाळ, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आपल्या मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, आपल्या मावळाचे सचिव सीताराम काकडे व आपला मावळा संघटनेचे हजारो मावळे यावेळी उपस्थित होते। गडावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल व अन्य अपायकारक साहित्य संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला। पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले। डस्टबिन आणि बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली। पायवाटा मोकळ्या करून गडाच्या संरचनेला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली। यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, शिवरायांचे गड हे आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे। सिंधुदुर्गासारखा सागरी किल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आहे। या गडाची होत असलेली उपेक्षा वेदनादायी आहे। सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या वारशाचे संरक्षण केले पाहिजे। आपल्या मावळ्याच्या माध्यमातून गड संवर्धनाचा हा लढा पुढेही सुरूच राहील। या मोहिमेद्वारे युवा पिढीत इतिहासाविषयी अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आलाय। उपस्थित स्वयंसेवकांनी भविष्यातही अशा संवर्धन मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय। इतिहासाचे जतन ही केवळ भावनिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी असल्याचा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। प्रत्येक मोहिमेला आल्यानंतर एक वेगळा उत्साह निर्माण होतो। इथं आल्यानंतर एक आपण छत्रपती शिवरायांची मावळ्या असल्यासारखा एक भास होतो आणि त्या भासातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते। त्यामुळे आजची 12वी मोहीम किल्ले सिंधुदुर्ग, जलदुर्ग किल्ला आहे, ते किल्ल्यावर त्याची मोहीम आमची आता यशस्वीरित्या काम करत आहे। एक वेगळा आनंद वाटतो, किल्ल्यावर आल्यानंतरच एक वेगळा आनंद वाटतो। या मागचा उद्देश काय तुमचा आहे? इथली परिस्थिती काय आहे, काय काय होणं गरजेचं आहे? एवढा मोठा ठेवा आहे शिवाजी महाराजांचा। प्रत्येक किल्ल्यावर आज पाहिलं ना थोडी दुरावस्था झालेली आहे, एक उदासीनता पाहायला मिळत आहे आणि त्या शेवट आता किल्ल्यांकडे दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। पण तरी आपण नुसत्या टीका टिप्पणी हे ते करण्यापेक्षा आपण पण स्वतः काम केलं पाहिजे। आपलं पण कर्तव्य आहे ना। आपण ज्या राजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलो, त्या राजांच्या जो आपल्यासाठी ठेवा जतन करून ठेवलं एक किल्ले, गड किल्ले हे ऊर्जा स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे। हे किल्ले जर अभेद्य राहिले तरच हे ऊर्जा स्रोत, प्रेरणा स्रोत टिकणार आहे। त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे। म्हणून आपला मावळा नावाची आमची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून महिन्याचे एका किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायचे, साफसफाई करायची, मावळा म्हणून काम करायचे। एक वेगळा आनंद वाटतो। काय काय तुम्ही कामं करता या गडावरती? आता बघितलं ना, हे झाडं इथं किती बेकार अवस्था झाली, आता झाडं सगळे मोकळे केले, आळेबिळे केले। काही ठिकाणी स्वच्छता राखा फलक लावले जातात, काही ठिकाणी बाकडे ठेवले जातात बसायला, काही ठिकाणी ज्या ठिकाणी लाईटचा कुठला स्कोप नाही त्या ठिकाणी लाईट लावले जातात। असे छोटे मोठे काम त्या ठिकाणी केले जातात। एकंदरीत परिस्थिती पहिली 12 किल्ल्यांची आतापर्यंत तुम्ही जिथे स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली, परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? सगळीकडंच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण दुर्लक्ष किती दिवस होणार आहे? दुर्लक्ष करून चालणार नाही। हे जर गड किल्ले जर यांची अवस्था अजून जर वाईट झाली तर परत आपल्याकडे पस्ताव करण्याशिवाय दुसरी कोणत्याच गोष्ट आपल्या हातात राहणार नाही। त्यामुळे या गड किल्ल्यांकडे लवकर पाहिलं पाहिजे, हे अभेद्यपणे परत उभा केले पाहिजे आपल्या सर्वांना सलाम करण्यासाठी।
गड किल्ल्यांवर मंदिरांची तर इतकी दुरावस्था आहे, ते मंदिरंसुद्धा चांगले झाले पाहिजे. त्यामुळं आम्ही सुद्धा हे सगळं करत असताना प्रत्येक किल्ल्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करतो. या किल्ल्यावर काय काम करणं अपेक्षित आहे ते सरकारच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे सरकारसुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अनेक शिवभक्त मावळे पुढे येऊन अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आगामी पिढी बघितली, महिला वर्ग मोठा आहे, लहान मुलं आहेत या मोहिमांमध्ये सहभागी होताना कुठेतरी शिवाजी महाराजकडे कळले पाहिजे. या सगळ्यात महत्त्वाचं आहे छत्रपती शिवराय जर ह्या वयात जर कळले तर ती पिढी खऱ्या अर्थाने सुसंस्कारित पिढी घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लहान लहान छोटे छोटे मुलंसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी असतात. आमच्या माता भगिनीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि सगळे अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळं फक्त काम करत नाही, जाताना राजांचे शिवरायांचे विचार घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. असे जर विचार प्रत्येक घरापर्यंत गेले तर निश्चित समाजामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.